नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 8. चरित्रनायकाने बाळप्पानं बालावधूत अथवा बालमुकुंद असंही म्हटलंय. चरित्रनायकांच्या श्री दत्तप्रेम लहरी नावाच्या पदसंग्रहामधील शोध 183 मध्ये त्यांनी बालमुकुंदांचा पूर्ववृत्तांत दिला असून त्यांच्यावर श्री रामचैतन्यांचा अनुग्रह कसा झाला याचं थोडक्यात सुंदर वर्णन केलेलं आहे. तर असं आहे, सुरम्य मलप्रभातिरी परीक्षापुरी वैष्णवोदरी आला शिवयोगी बालावधूत सद्गुरु तारक जगी. स्थापन कराया धर्म आचरी कर्म दावुनी वर्म जनतारिले निष्काम भक्तीने देव देव पूजिले. संसार पाहुनी असार निर्जन घोर अरण्य सेविले तप घोर आचरुनी त्रिभुवन तापविले. श्रीराम आनंद धाम योगी विश्राम दयाघन ओळे देखुनी तयाची बाळवंदी पाऊले. देऊनी अभय अंकावरी घेतला अवधूत अनादी मूळ पंथ बोधिला चैतन्य स्वरूपे चराचरी भरला. उन्मनी सेवुनी अनुदिनी मल्लिकार्जुनी निजानंद भोगी बालावधूत. बाळप्पांची अंतःकरणभूमी अगोदरच वैराग्यवंधीनं तप्त झालेली असल्यामुळे श्री रामचैतन्यांसारख्या आनंदधाम योगी विश्राम आणि दयाघन अशा पूर्णानुभवी अवधूतानं पूर्ण कृपेनं पेरलेलं बोधबीज फलद्रूप होऊन त्यांच्या ठिकाणी अल्पावधीतच अद्वैतानुभव बांधला. श्रीराम चैतन्यांचा अनुग्रह झाल्यावर बाळप्पांचा आणि त्यांचा काही सहवास झाला किंवा नाही, आणि झाला असल्यास तो किती आणि कुठे झाला हे समजायला मार्ग नाही. परंतु बाळप्पांवर अनुग्रह झाल्यावर त्यांनी काही काळ कबरीबनात योग साधनेत घालविला. कबरीबन म्हणजे बेळगाव तालुक्यापैकी अंकलगी, ज्याला भडाळ अंकलगी म्हणतात, त्या गावाच्या जवळच्या कबरी गुड्डा नावाच्या डोंगरावरील बन होय. हे स्थान पार्श्ववाड अगर पारखपूर पासून जवळ आहे. तिथं बाळप्पांना मडिवाळप्पा, नागलिंगप्पा वगैरे काही महान योग्यांच्या संगतीचा लाभ होऊन ते योगाच्या अत्युच्च स्थितीला येऊन पोचले. ते तिथं असताना त्यांच्या अद्भुत योग सामर्थ्यानं पुष्कळ लोकांना चमत्कार पाहायला सापडले आणि त्यांचे काही शिष्यही झाले. एके दिवशी ते भजन करत बसले असता यमाजी नावाचा एक धनगर त्यांच्याजवळ येऊन पाया पडला आणि म्हणाला, "आप्पा, तुझ्याप्रमाणे मला बैरागी कर." अशी त्याची विनंती ऐकून ते म्हणाले, "तुझी मुलं माणसं, तुझा मेंढरांचा आणि बकऱ्यांचा कळप वगैरे सर्व सोडून माझ्याबरोबर येण्यास तयार असशील तर तुला बैरागी करतो." असं बाळप्पाने सांगितलं. ताबडतोब घरी गेला आणि काही वेळानं परत येऊन तो म्हणाला, "आप्पा, मी सर्व सोडून आलो आहे." ते ऐकून बाळप्पांनी त्याला आपल्याजवळ ठेवून घेतलं आणि तो त्यांच्याजवळ राहून एकनिष्ठपणे त्यांची सेवा करू लागला. यमाजीच्या दांडग्या गुरुभक्ती संबंधी असं म्हणतात की एके दिवशी बाळप्पा बसत असलेल्या गुहेत एक वाघ जाऊन बसला. यमाजी नित्याप्रमाणे त्या गुहेत जातो, तो तिथं बसलेला वाघ त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा किंचितही न डगमगता
ही माझ्या बापाची जागा आहे. त्याची येण्याची वेळ झाली आहे, तेव्हा तू इथून निघून जा, असं तो वाघाला म्हणाला. पण वाघ बाहेर न जाता गुरगुरू लागून आपलं शेपूट जमिनीवर आपटू लागला. ते पाहून मला भिवतोस होय, पण मी भिणार नाही, असं म्हणून वाघाचे दोन्ही कान धरून तो त्याला ओढत बाहेर आणू लागला. तेव्हा वाघानंही आपल्या पंजांनी त्याचे ओरबाडे काढले, पण त्यांना न जुमानता यमाजीनं त्याला गुहेच्या बाहेर आणलं. इतक्यात बाळप्पा आले आणि लगेच वाघ निघून गेला. यमाजीनं जेव्हा घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला, तेव्हा त्याच्या एकनिष्ठेबद्दल आणि धाडसाबद्दल त्यांना फार कौतुक वाटलं आणि त्याच्या अंगावरून आपला वरदहस्त फिरवून ते म्हणाले, पहा, वाघाचा धर्म त्यानं पाळला, तो आपल्या धर्मात चुकला नाही. उलट तो मला असं म्हणतो की तू आपल्या गावी राहण्याचं सोडून या गुहेत मी राहण्याच्या ठिकाणी का आलास? मी असण्याच्या ठिकाणी तो आला नाही, तर त्याच्या जागेत मी आलो आहे, यात त्याची चूक नाही. पुढं यमाजीवर बाळप्पांची पूर्ण कृपा होऊन त्यांनी त्याला अनुग्रह दिला आणि काही वर्ष त्यांच्या सेवेत घालवून त्यानं देह ठेवला. या संबंधी चरित्रनायकांनी पद क्रमांक 183 मध्ये पुढील प्रमाणे वर्णन केलेलं आहे. प्रभू गेला कबरी वना, आनंद कानना, योग साधना, वरी बहुप्रीती, निज तेजे दिधली, यमा किंकरा गती. या ठिकाणी यमा किंकरा म्हणून ज्याचा उल्लेख केला आहे, तोच वर वर्णन केलेला यमाजी धनगर होय. क्रमशः लेखक केशव रामचंद्र दिवेकर, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.